नमस्कार. DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील संगमनेर गाव आहे आणि त्या गावामधील एक कुटुंब आहे. तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल की एका मुलाला जन्म दिला किंवा 2 दिला, तर आता या ठिकाणी संगमनेरमध्ये एक कुटुंब आहे, तर चक्क 3 मुलांना त्यांनी जन्म दिलेला आहे. आणि याचंच कौतुक गौडगावमधील आरोग्य केंद्र असेल म्हणा, किंवा त्यांचा स्टाफ असेल म्हणा, किंवा या ठिकाणचे डॉक्टर असतील म्हणा. याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. दिलशाद मोहम्मद सय्यद आहे. आम्हाला प्रायव्हेटमध्ये म्हणले होते की माझ्या जीवाला धोका आहे, पण ह्या सिस्टरीन गोडगावच्या सारखं वेळोवेळी येऊन चांगली तिथे ट्रीटमेंट ही दिली आणि मला दिलासा पण दिला, काय होत नाही, घाबरू नका म्हणून. आणि मग आम्ही इकडलीच ट्रीटमेंट ही ह्याच्यावर चालू ठेवली. मग सगळे व्यवस्थित झाले. आता तिन्ही मुलं किती महिन्याचे आहेत म्हणलं? 8 महिन्याचे. बरं. दवाखान्यात चांगला सपोर्ट दिला, साथ दिली म्हणा. सोलापूर सिव्हिलला गेलो आम्ही. तिथं मी खूप भीती वाटायली होती. सोनोग्राफी केली. 6व्या महिन्यात सोनोग्राफी दाखवली तिथं. ती म्हणायले खरं सांगा, पण ही नॉर्मलीच राहिलेले होते बाळ. 6व्या महिन्यात कळालं की ट्रिपल्स आहेत. पूर्ण परिवार एकदम चिंतित पडलेला होता. म्हणजे काळजी करत होतो. काळजीतच होते सगळे, आईकडले, आमच्या इकडले. ज्या दिवशी तुम्हाला त्रास व्हायला होता, इकडे आणायचं असेल किंवा धाराशिवला न्यायचं असेल किंवा सोलापूर, त्या दिवशी सकाळी लगेच पोटात दुखायला की लगेच फोन लावला, ह्याने आले आणि मला सोलापूरला घेऊन गेले. म्हणजे संपूर्ण गोडगावच्या आरोग्य केंद्राने केलं म्हणून आरोग्य सांगितलं. केंद्राने गाडी पाठवून दिली का तुम्हाला? लगेच आले सिस्टरीत आणि गेलो मग आम्ही सोलापूरला. तिथं सोनोग्राफी झाली आणि नंतर शिजरला नेलं मग मोठ्या मॅडम आल्यावर. बरं. आता तिन्ही मुलं किती वजनाचे आहेत म्हणलं? ही एक 6.5 आहे. मोठी मुलगी 6.5 किलोची आहे. मुलगा पण 6 किलोचा आहे. आणि ही 5 किलोची आहे. बरं. आता तिन्ही लेकर एकदम सुस्त आहेत म्हणून सांगायचं? स्वस्त आहेत. मोहम्मद अहमद सय्यद. माझ्या मिसेसला 3 मुले झालेले आहेत. 1 मुलगा आणि 2 मुली झालेले आहेत. इथल्या प्राथमिक गोडगावच्या केंद्राने चांगले सहकार्य केले आहे. त्यात करून रिहानाने चांगली ही सहकार्य केलेलं आहे. तर गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रणजित पाटील आपल्यासोबत आहेत. तर याच माहितीनुसार आपण त्यांच्याकडे आलो आहोत. याबाबत संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया की काय प्रकार होता आणि कसा, जेणेकरून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ट्रीटमेंट ह्या गौडगावच्या दवाखान्यामध्ये झालेले आहे. त्याची सविस्तर माहिती आपण सराकून घेऊया. मी डॉक्टर रणजित हनुमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी, गोडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील वर्षी एक शेतकरी कुटुंबातील संगमनेर येथील महिला दिलशाद मोहम्मद सय्यद, 30 वर्षाची महिला असून ती 4थ्या खेपेची तिची प्रेग्नन्सी होती. पहिली सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास आले की त्या महिलेच्या गर्भामध्ये 3 अपत्य आहेत आणि त्या 3 अपत्याच्या आपण त्यांची पहिल्यापासून इच्छा होती की आम्ही खाजगीमध्ये ट्रीटमेंट घेऊ किंवा ते 3 मुलं असतील तर पुढं काही अडचणी येतील का. तर आम्ही त्यांना, आमचे कर्मचारी, आमची टीम आणि आम्ही सर्व, मी स्वतः याच्यामध्ये आम्ही त्यांना समजावून सांगून की तुम्ही हे मुलं आहे अशी पुढे कंटिन्यू करा आणि त्याचा उपचार आपल्या हॉस्पिटलमध्येच आपण शेवटपर्यंत करू आणि शासन सुविधेमध्येच आपल्या इथे नाही झालं
तर वरिष्ठ जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवून आपण मोफत उपचाराखाली त्यांना शेवटपर्यंत उपचार देऊ व पूर्ण उपचार पूर्ण करू. सुरुवातीपासून त्यांचा उपचार इथेच झाला म्हणायचं, ते शेवटच्या प्राथमिक आरोग्य केंद्र डिलिव्हरीपर्यंत. गौडगाव पासून हे गाव 3 किलोमीटर असून या महिलेच्या पहिल्या दिवसापासूनचा उपचार मोफत, संपूर्ण उपचार मोफत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झालेला आहे. त्यांच्या सोनोग्राफी असतील, त्यांच्या औषधोपचार असेल आणि त्याचा पाठपुरावा असेल, तर आमचे सिस्टर असतील, सर्व स्टाफ असेल आणि प्रत्येक वेळा त्यांना आपण ते 3 मुलाची गर्भवती महिला असल्या कारणाने त्यांना प्रत्येक वेळी आपण ॲम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. तर ते 9 महिने झाल्यानंतर सुद्धा पूर्ण उपचार देऊन 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना रविवारी प्रसूती वेदना चालू झाल्या. त्यांचा कॉल आल्यानंतर आमच्या सिस्टरांनी व आमचे ड्रायव्हर असतील किंवा आमची पूर्ण टीम असेल यांनी त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून त्यांच्यासोबत जाऊन डिलेवरी होईपर्यंत तिथं आशा, सिस्टर, ड्रायव्हर व आमचे कर्मचारी थांबून त्यांना विश्वास देऊन त्यांची सोलापूर येथे सुट्टीच्या दिवशी रविवारी LSS पद्धतीने म्हणजे सिझेरियन पद्धतीने 5:14 सायंकाळी त्यांची डिलेवरी झाली आणि आज 8 महिने झालं आपल्याच येथे पूर्ण त्या बाळाचा व महिलेचा उपचार घेऊन आजपर्यंत ही बाळं सुखरूप आपल्या समोर बघण्यासाठी आहेत. ते 8 महिन्याची मुलं आहेत. आणि याच्या पुढचं सांगायचं आहे मला की काही लोकांचा असा समज आहे की शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार चांगला भेटत नाही, परंतु आम्ही किंवा आमच्या टीमने, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने या ठिकाणी मी ज्यावेळेस जॉईन झालो होतो 2.5 वर्षाच्या पूर्वी, त्यावेळेस इथे 20, 25, 30 ओपीडी असायची आणि बाजार दिवशी 40 ते 70-80 पर्यंत ओपीडी जायची. आज अशी परिस्थिती आहे की 100 ते 180 पर्यंत इतर दिवशी ओपीडी असते आणि बाजार दिवशी 350 पर्यंत ओपीडी गेलेली आहे. आणि या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की तिथे एकच वैद्यकीय अधिकारी आहे. तरीसुद्धा आमचे कर्मचारी व आम्ही चांगला उपचार, शासनाच्या सुविधा, औषधे असतील, तपासण्या असतील व बाकीच्या सुविधा असतील त्या एकत्रितपणे टीमवर्कने, हे एकट्याचं काम नसते, सगळेच कर्मचारी चांगलं काम करत असल्यामुळं हे शक्य झाले. आणि विशेष कौतुक की त्या महिला व कुटुंबाने आपल्या आरोग्य संस्थेवर विश्वास ठेवून किंवा शासन संस्थेवर विश्वास ठेवून आजपर्यंतचा उपचार घेतला आणि ते सक्सेस झालेले आहेत. आज 8 महिन्याची मुलं, तिची आई व ते सगळे खूप आनंदी आहेत. नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव अंतर्गत उपकेंद्र गौडगाव येथील आरोग्य सेविका श्रीमती शेख RD असून 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये माझ्या येथे दिलशाद मोहम्मद सय्यद ही 4थ्या खेपेची गरोदर माता नोंद झाली. नोंद झाल्यानंतर 2ऱ्या महिन्यात त्यांनी सोनोग्राफी केली, तर त्याच्यामध्ये त्यांना ट्रिपलेट प्रेग्नन्सी असल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक खूप घाबरलेले होते. त्यांचा मला फोन आला, सिस्टर असं आहे, काय करायचं. मी म्हटलं आणखीन एकदा सोनोग्राफी करू आणि कन्फर्म करू. त्याच्यामुळं आम्ही आणखीन 1 महिन्याने त्यांची कलर सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये कन्फर्म झालं की त्या गरोदर मातेला 3 अपत्य आहे. मग काय करायचं, तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का ॲबॉर्शन करायचं. तोपर्यंत तिला 5 महिने झालेले होते. मग आम्ही सोलापूर सिव्हिल रुग्णालय येथे त्या गरोदर मातेला घेऊन गेलो. तिथं तिची सोनोग्राफी केली, तिथं तिची नोंद केली आणि तिथं सगळ्या टेस्ट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की गर्भाशयातली 3 बाळं चांगली आहेत आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळं ती प्रेग्नन्सी आम्ही कंटिन्यू केली. विशेष म्हणजे ह्या मातेनं गरोदर राहिल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत कुठल्याही स्पेशलिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला न घेता प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे ट्रीटमेंट चालू ठेवली आणि तिला 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर माझा एक उद्देश होता, 6 महिने पूर्ण झाले की 7व्या महिन्यात जरी तिची डिलिव्हरी झाली तरी बाळांना काही होणार नाही. त्याच्यामुळं तिला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिला तिच्या ह्या गरोदरपणामध्ये वारंवार ग्रहभेटी देत होतो. मी, माझी आशा, माझे सर, आणि तिला FS, कॅल्शियम, तिचं धनुरात प्रतिबंधक लस, सगळे औषधोपचार व्यवस्थित केले, वजन वगैरे बघत होतो.
आणि सोनोग्राफी तर आम्ही तिची महिन्यालाच करत होतो, कारण बाळाची ग्रोथ त्याच्यावरच कळते, वरनं तर कळत नाही. त्याच्यामुळं 6 महिने पूर्ण झाले की 7व्या महिन्यात तिला परत एकदा सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे नेलं. तिथं सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये पण सगळं बाळाची वजन वगैरे सगळं चांगलं होतं. ते म्हणले मातेला बेड रेस्ट द्या आणि जेवढे जास्त दिवस जाईल ही प्रेग्नन्सी तेवढी बाळं सुखरूप होतील. 7.5 महिने झाले, 8 महिने संपायला 2-3 दिवसच कमी होते, तेव्हा तिला खूप पोट आलेलं आणि तिला समोरचं पण काही दिसत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही मनानेच जाऊन सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे ॲडमिट झालो. तिथं 2 दिवस त्यांनी ठेवून घेतलं आणि 2 दिवसानंतर त्यांनी म्हणले आणखीन वेळ आहे आणि घरी सोडलं, म्हणजे शुक्रवारी सोडलं. शुक्रवारी ती संध्याकाळपर्यंत घरी आली. आमच्या ड्रायव्हरला तर मी अगोदरच सांगून ठेवलं होतं अशी अशी 3 मुलाची गरोदर माता आहे आणि आपल्याला कधीही जावं लागेल. त्याच्यामुळे ते तयारीतच असायचे, गाडीत डिझेल वगैरे टाकून. मग धाराशिवमधून आल्यानंतर शनिवारचा एक दिवस गेला. रविवारी सकाळी त्या पेशंटच्या मिस्टरांचा मला फोन आला की सिस्टर असं असं तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग मी आणखीन सुट्टीचा दिवस असल्यामुळे उठले पण नव्हते. माझं आवरलं 5 मिनिटात आणि लगेच ड्रायव्हरला फोन केला आणि आम्ही गाडी घेऊन तिच्या दारात गेलो. मातेला तिथून पिक केलं. आणि याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की तिच्या माहेरच्या लोकांचा शासकीय दवाखान्यावर विश्वास नव्हता. तिच्या आईनं तिच्या मिस्टरांना धमकी दिली, माझ्या पुरीला काय होऊ द्या, मग तुमचं बघते. ह्या भाषेत त्यांनी आम्हाला अगोदरच प्रेशर टाकलेलं. त्या प्रेशरमध्येच आम्ही सिव्हिलला घेऊन गेलो, तिथे ऍडमिट केलं. तिथं ते PG डॉक्टर होते, ते आम्हाला म्हणले खरं सांगा ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी राहिली का, नाहीतर आम्ही तुमच्यावर केस करतो. मी त्यांना सांगितलं मॅडम मी स्वतः आरोग्य सेविका आहे आणि ट्रीटमेंट वगैरे काही घेतलेली नाहीये, मनाने प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि उशिरा कळल्यामुळे ती आम्ही कंटिन्यू केलेली आहे. तर ठीक आहे म्हणले. त्यांनी ऍडमिट करून घेतलं. नंतर त्यांचे वरिष्ठ डॉक्टर आले, तपासलं आणि लगेच तिला तातडीनं सिझरला घेतलं. सिझर 5 वाजता चालू झालं. 5 वाजता तिला पहिली मुलगी झाली. परत 5 वाजून 2 मिनिटांनी दुसरा मुलगा झाला आणि 5 वाजून 4 मिनिटांनी तिसरी मुलगी झाली. अशा प्रमाणे पहिल्या बाळाचं वजन 1800 ग्रॅम होतं, दुसऱ्या मुलाचं वजन 1500 ग्रॅम आणि तिसऱ्या मुलीचं वजन 1300 ग्रॅम होतं. अशी डिलिव्हरी तर झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर आता ही 3 बाळं, एक बाळ त्यांच्याजवळ दिलं आणि 2 बाळं राहिलेली ह्याच्यामध्ये ठेवली फोटोथेरपीसाठी, ह्याच्यामध्ये इन्क्युबेटरमध्ये वजन वाढण्यासाठी. आणि ती 2 बाळ पण परत 4-5 दिवसांनी दुसरं बाळ काढलं आणि 14 दिवसांनी तिसरं बाळ. म्हणजे ही फॅमिली डिलिव्हरी झाल्यानंतर कमीत कमी 18 ते 19 दिवस सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे होती. आणि 888 मुलं आणि सगळी चांगली, त्याच्यामुळे सगळे त्यांना एकदम VIP ट्रीटमेंट देत होते आणि सगळे व्यवस्थित काळजी घेत होते. आणि आता ही मुलं 8 महिन्याचे झाले, त्यांचं लसीकरण पण सगळं कंप्लीट झाले आणि ते सगळे एकदम चांगले आहेत. याच्यामध्ये श्रेय त्यांच्या फॅमिलीचं पण आहे. आणि ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा मी तिच्या सासूला सांगितलेलं तुम्ही हिला अजिबात एक सुद्धा काम लावायचं नाही. तर त्या वयोवृद्ध असताना सुद्धा तिला त्यांनी कंप्लीट बेड रेस्ट दिली आणि सुखरूप प्रसूती होऊन आज ती लेकरं एकदम टकाटक आहेत. थँक्यू. तुम्ही एवढं सगळं श्रेय त्यांना देत आहेत. त्याबरोबरच गौडगावमधील आरोग्य केंद्र जे आहे त्या आरोग्य केंद्राचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या पाठीमागे उभा होता. त्याला खंबीर साथ तुम्ही दिली आणि एक महिला जी सोसू शकते किंवा जे अनुभवू शकते ते तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीवर ठेवून सांगितलं, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज ती 3 मुलं आज तुमच्यासमोर उंडस मुलं आहेत. याबद्दल दवाखान्याचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे आणि तुम्ही सुद्धा जेवढं कौतुक कराल तेवढं सुद्धा कमीच आहे.